हाय फ्रेंड्स, नमस्कार, जय महाराष्ट्र. धंतू बघा आज इथे वरती झोपला होता आणि मग उठला. मी आले की लगेच आणि खाली आला. धंतूला खरंच खूप शोधावं लागतं, कारण हा एवढा म्हातारा झाला आहे ना, त्यामुळे मला खूप टेन्शन येतं. याला खायला मिळतं का नाही. बाकीचे कसे कुठंतरी जाऊन हे करतात नाही का, शोधतात अन्न. तू खा, बाकीचे आलेत हे बघा. ही गँग इकडनं येते पळत, त्यामुळं हा घाबरला. पण अगोदर तू खा, तुला खाणं तुझं पूर्ण खायचं झाल्याशिवाय मी त्यांना देणार नाही. राजा एक मिनिट थांब. नंतू घाबरून पळालाय. काळूवरती बसलेला आहे बघा. वीर कचरा. वीर बघा आमचं वीर. पप्पा बरोबर आला. सर मागे. राणी घे पटकन. दगड नको खाऊ त्यातला. नंतू तू का नाही खाल्लं हे? घाबरायचं नाही आहे त्याला. काही करत नाहीत ते लोक. चल बाबडो. काळू मी तुला अजून घेऊन येते. कसं फेकू रे. आतमध्ये असं टाकावं लागतं काळूला ना. काळू अजून घेऊन येते बाबडे. तू खातोपर्यंत. काळूला आहे ना हे बाकीचे खूप त्रास देतात. हे खालचे. नंतू थांब, मी तुला आणते बाबडे. हा राजा तर बघा तसंच ठेवून बसा. राजा काय झालं रे? राजा हे हिरो का खात नाही आहेस? खूप सगळं खायला ठेवलेलं आहे काय. तू खा. अय पिल्लू, कारण हे खूप उंच आहे बघा. तर हा इकडनं ओरडत होता, मग याला इकडंच आणून दिले खायला. आणि इकडे मोर खूप आहेत. तर बघा माझे मिस्टर सकाळी आहेत ना, इतकं सारं पाणी ठेवतात. कशात पाणी ठेवतात बघा. खूप भांडी आहेत छोटी मोठी. हिरोईन वाळलेलं गवत खाती का? चल पाणी महिनेला आहेत. पाणी घेऊन आले मी 8 लिटर पाणी. एवढं खायचं. आणि हे बघा इथं खाऊन बसलेत. ब्रुनो काय. आणि वरच्या टेकडीवरती चालत जायचं. आणि इकडे चल मी आले. ब्रुनो तू चल, तुझे बाबा गेले जा. आमची राणी ब्रूस खाऊन मस्त मजेत बसलेत. आणि ब्रुनोला हे डॉग फूड देत नाहीत, घरचं जेवण देतात. त्याच्यामुळे तिचे पप्पा आवाज देत आहेत. ए राणी तू खाल्लंय, चल निघ. चल खा मीरा, तू खा. हे खूप हावरट लोक आहेत. इथं छान गुलाबी फुलं आलेली आहेत बघा. ए राणी काय आहे? खाल्लंयस ना बाळा, तू खाल्लंयस ना. अशी का हावरटगत करतेस? खाल्लंय ना बबुडी. जॉय तू नको खाऊ तिचं, तुला देते अजून मी. 1 मिनटं थांब रे जॉय, देते म्हटलं ना, थांब. चल चिनी चाय. अरे यार, इकडे बघ. इकडचं खाते थोडं, तिकडचं खातात थोडे. काय यांची हालत विचार करा. एक आई आहे मी पण, आणि मला माहिती आहे की बाळ दूध पेल्यावरती काय हालत होते. आज यांना किती पिल्ले आहेत माहीत नाही, कारण यांनी कुठे ठेवले त्या भागात. मी किती शोधले असेल, खाली कुठंतरी खड्ड्यात असणार आहेत. कावळे काका पण खायच्या याच्यात आहेत, पण हे उठल्याशिवाय तो काही खाणार नाही. पण पिल्लं काही मला सापडले नाही आहेत. तर चला आता यांना चपाती देते, कारण चपात्या पण आणलेल्या आहेत. मटका पूर्ण रिकामा झालेला आहे. कितीतरी लोक इथून रोज येतात जातात, पण त्यांना काही पडलेली नसते. रोज मटका भरते आणि रोज संपून जातो. थोडं तरी माणूस म्हणून ना, दिवसेंदिवस माणूस इतका बदलत चालला आहे ना की त्याला म्हणजे खरं शब्द नाही मला बोलायला अशा लोकांचं. परमेश्वरा, तो या लेकरांना असं बनवलंस, खरंच खूप दुःख होतं रे. बोलता येत नाही. हा रस्त्यावरती झोपला होता बघा. इथे एवढ्या गाड्या येतात, एकाही माणसाने हलवलं नाही. साईडनी गाड्याच हलवतात. माणूस की खरंच पूर्ण संपलेले आहे. याची हालत बघा कशी आहे.
किती दिवसाचा उपास असेल माहीत नाही. आणि खूप अंगावर किडे झाले.